आय एम सॉरी. काय? मला तर नाही ऐकू आलं. आवाज नाही येते. जोरात जोरात. बाबा तुम्हाला ऐकू आलं का? नाही ऐकू आलं तुला? हो यार, मला काहीच ऐकू नाही आलं. नाही बुवा, मी नाही ऐकलं. बाबांना नाही ऐकू आलं. आई, तुम्ही ऐकलत का? नाही. आई नाही ऐकू नाही आलं. सगळ्यांना ऐकू जाईल असं बोल. राधिका, दिस इज टू मच. हा, This is just nothing compared to what you had done with me, Mr. Gurunath Subedar. वा सुंदर, शाबास. जे काय बोलायचं ते लवकर बोल. माझ्याकडे वेळ नाही. बोला. राधिका, आय एम सॉरी. ए भैताड, कुठे जाऊन राहिली ग? हा, कुठे जाऊन राहिली? तुलाही सॉरी म्हणायचंय. मी का म्हणू सॉरी तुला? तुझा आणि तुझ्या नवऱ्यामध्ये काय तर झालंय ना, म्हणायला आता सॉरी तुला. मी तुला सॉरी म्हणणार नाही. शनया प्लीज जाऊ दे, सॉरी बोल आणि मोकळी हो. कारण जोपर्यंत तू तिला सॉरी म्हणत नाहीयेस ती घरी येणार नाही. आणि जर का ती घरी आली नाही ना तर मी आणि पंकज रस्त्यावरती येऊ. व्हॉट या शनाया, सॉरी म्हण. शनाया प्लीज. सॉरी. डोक्यावरती पडली होती का ग तू शन्या? हा, हे कसे बोलले सॉरी? हा, तुला काय पुन्हा सांगायचं का? ओ माहितीये, हात सोडून हात खाली करून सॉरी. राधिका, झालं झालं ना सगळं मनासारखं? आता जाशील काही तू? जाईन. मी शब्दाची पक्की आहे ना. अनेक लक्षात ठेव शन्या. पुन्हा माया वाट्याला जाऊ आणि गेलीस तर याद राहा. नाव लक्षात आहे ना? थांब.
सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. ठेव तुझ्याजवळ. राधिका, आय एम सॉरी. ऍक्च्युली शनाया म्हणाली म्हणून मी हे सगळं समिधा, तुला काय वाटून राहिलं? तू मला घरात न जा असं सांगितलं म्हणून मी इथे आली? नाही. हे बघ, ते घर नाना नानींचं आहे. त्यामुळे नाना नानी जोपर्यंत मला सांगत नाही का बाई तू घरात न जा, तोपर्यंत मी काही जाणार नाही. त्यामुळे तू काही मनाला लावून घेऊ नको. आणि नाना नानी मला मुलगी समजतात. तू काय काळजी करू नकोस. तू पुढे हो, आम्ही येतोच घरी. चला चला चला, कामाला लागा. चला, हा निघा. चला बहिणी, तुम्ही तर पार वाट लावली त्या शनायाची. एकदम सिक्सरच मारले 3. आणि गुरुनाथला चांगला धडा शिकवला. हा. आज तर काय कुणाला सॉरी बोलला नसेल. सुनबाईन दाखवून दिलं नागपूरचं पाणी कसं असतं ते. आई, यांना मी सॉरी म्हणायला लावलं, मला काही आनंद नाही होऊन राहिला. पण मला यांना दाखवून द्यायचं होतं का चूक ते चूकच असत, म्हणून मी हे सगळं केलं. बहिणी, तुमचं एक चुकलं. तुम्ही नानांच्या घरी जाण्याच्या ऐवजी स्वतःच्या घरी जाण्याची अट का नाही घातली? येस मॅम. मॅम, इवन आय थिंक द सेम. यू शुड गो टू युअर प्लेस. नाही भाऊजी, मला यांची आडवणूक करून असं घरात घुसायचं नव्हतं. हे मला अडाणी, गुड फॉर नथिंग समजून राहिले. पण मला यांना हे दाखवून द्यायचं का जेव्हा एखादी गृहिणी जिद्दीला पेटते तेव्हा ती काहीही करू शकते. जेव्हा ती आपल्या पंखांना बळ देते तेव्हा तिच्या समोर आकाशही ठेंगणं असतं. ही शन्या माझ्या नवऱ्याला फसून माझ्या घरात घुसली, पण मी नाही तसं केलं. तिला मी सळो की पळो करून सोडू. इतकं का ती स्वतःच माझं घर सोडून जाईल. आणि मी इतकी मोठी होईन का हे स्वतः येतील माझ्याकडे मला मानानं घरी घेऊन जाईल.